शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्रित येण्याची चर्चा सुरू आहे. त्या दिशेने पावलं देखील पडत आहेत. आपल्याबरोबर मनसेचे नेते आहेत प्रकाश महाजन. साहेब, मला सांगा की ही चर्चा तर बऱ्याच दिवसापासून होऊ लागलेली आहे. त्या दृष्टीनं काही पावलं देखील पडू लागलीत. काहींचं मतांतरे वेगवेगळी येत आहेत. अर्थात राज्याच्या राजकारणात काही फरक पडेल दोन्ही एकत्र आल्यास? निश्चित पडेल ना. पडणार कसं नाही, निश्चित फरक पडणार आहे. जे बेंबीच्या देठापासून म्हणतात पडणार नाही त्यांना पक्क माहिती पडणार आहे, म्हणून तर ती इतके आरडाओरडा करतायत ना. महाराष्ट्राच्या राजकारणात निश्चित फरक पडेल. त्याचे परिणाम, दुष्परिणाम? चांगलेच परिणाम होतील. दुष्परिणाम काय होणार? विरोधकांवरती विरोधकाचं धाबं दणाणलेलेच आहे ना. म्हणून तर मग विरोधकाची भाषा बघा ना. दोन भाऊ एकत्र यावं, त्यांनी क्रिकेट खेळावं. या क्रिकेटची मॅच पाहायला दाखवतो आम्ही कशी येते. अशी भाषा, याचा अर्थ काय? याचा अर्थ मनात कुठं ना कुठं त्यांना धास्ती आहे. काही एखादा तुम्ही बी जुन्या म्हणजे बऱ्याच दिवसापासून राजकारण अनुभवलेलं आहे. ह्या दोन्ही व्यक्तित्व जरी भाऊभाऊ असले तरी राजकीय शैली वेगवेगळी आहे त्यांची. हे दोघांना कधी एकत्रित पाहिलं आहे, अनुभवलं आहे, किंवा ती दोन एकत्रित आल्याचं काही वातावरणाचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे? अलीकडच्या काळात ती दोघं तर एकत्र नाहीत गेले 20 वर्षापासून. आणि मला वाटतं की 84 आणि 91च्या इलेक्शनमध्ये ज्यावेळेस स्वर्गीय प्रमोद महाजन उभा होते त्यावेळेस हे दोन्ही भाऊ बाळासाहेबासोबत प्रचाराला त्यावेळेस 1-2 सभेत मी सुद्धा होतो. दोन्ही भावाचं व्यक्तिमत्व खूप वेगळं आहे. सर्वप्रथम माझे नेते राज ठाकरे, कलाकार माणूस, आपल्या धुंदीत राहणारा. त्यामुळं त्यांची एक तंद्री वेगळी असते, विचार करण्याची पद्धत वेगळी असते. मनात केलेले विचार लोकांसमोर मांडण्याची पद्धतसुद्धा खूप वेगळी आहे. मग कधी ते तुम्हाला चिडल्यासारखे दिसतात, कधी प्रेमळ दिसतात. त्यांचा विविध विषयावर अभ्यास खूप आहे. त्याच्यामुळे त्यांची एक खूप शैली वेगळी जी आजकालच्या तरुणांना खूप आवडते. आणि प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा असल्यामुळं हिंदू धर्मामध्ये ज्या काही वाईट चालीरीती आहेत त्याच्यावर ते कडाडून प्रहार करतात. तिथं मात्र मताचा विचार करत नाहीत. हे राज ठाकरेचं व्यक्तिमत्व झालं. उद्धवजीचं व्यक्तिमत्व पाहिलं तर ते एक संयमी, शांत, एखाद्याच्या समोरचं आपल्याला पटलं नाही तरी ते गप्प बसून ऐकणार किंवा त्याच्यावर फार प्रतिक्रिया देतील असं नाही. नंतर काही देतील ते सांगता येत नाही. पण शांत राहून आपलं काम करणं, संघटनेत थोडं लक्ष. शरद पवार साहेबांनी एक फार मस्त सांगितलं आणि त्याचा उपयोग आम्ही पुढच्या काळात नक्की करू. शरद पवार साहेबांनी असं सांगितलं की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते आणि उद्धवजीच्या सभेचं मतात रूपांतर होतं. हे आता दोन्ही आम्हाला एकत्र करायचं आहे की राजसाहेबांच्या नावावर गर्दी आणि उद्धवजीच्या मुळं त्याचं मतात रूपांतर होणार. म्हणून मी पवारसाहेबांचे आभार मानतो की त्यांनी हा सल्ला आम्हाला दिला आणि तो खूप मोलाचा सल्ला आहे आणि त्याचा प्रत्यय इथून पुढच्या राजकारणात नक्की येईल. तुम्हाला भावलेले स्ट्रॉंग पॉईंट दोघांचे, उद्धव ठाकरेंचा असेल आणि राज ठाकरेंचा असेल, असं एका शब्दात काही बांधता येईल असं? मी तुम्हाला जसं सांगितलं की राज ठाकरे एखाद्या गोष्टी सर्वस्व झोकून देतात आणि त्यांचं ज्यावेळेस मत तयार होतं ते मत भलेही कुणाला पटो न पटो ते स्पष्टपणे मांडतात. त्याच्या मागे एक त्यांचा तर्क असतो. म्हणजे याचं उदाहरण घ्यायचं झालं तर महाकुंभविषयीचं त्यांचं मत ते मला सुद्धा आवडलं नाही, पण माझ्याशी सुद्धा त्यांची चर्चा झाल्यावर त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी महाकुंभच्या विरोधात नाही आहे, पण गंगेचं जे शुद्धीकरण व्हायला पाहिजे तिथं जे लोक येतात त्याचं काय. किंवा त्यांनी निसर्गाचा ऱ्हास होतो, आपली जंगलं का तोडली जातात, तर हिंदू धर्मामध्ये अंत्यविधीला लाकडं वापरली जातात, याला पर्यायी काही करू शकतो. म्हणजे हा विचार
एखाद्या राजकीय नेत्याला सूचना आणि त्यांनी जाहीर सभेत मांडणं हे तसं खूप धोकेदायक आहे. खरं आहे. त्याचं मतात रूपांतर होत नाही. पण ते राज ठाकरेचे त्यांना एखादी भूमिका विचारांती त्यांनी घेतली की मग ते परवा करत नाही की काय वाटेल तिथं ते मताचं ह्याचं राजकारण करत नाही. उद्धवजीचा स्वभाव मला तर शांत संयमी एखाद्या गोष्टीचा विचार करतात, मग निर्णय घेतात. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होईल, समोरचा माणूस कसा दुखावला जाणार नाही. कदाचित त्यांना पटतही नसेल समोरचा माणूस त्यांना काय म्हणतो, पण ते ऐकून घेतात. नंतर त्याच्यावर काय ते निर्णय घेतले सांगता येत नाही. म्हणजे तर आपण थोडक्यात अनप्रिडिक्टेबल असू शकतात. पण हे दोन वेगवेगळी जरी व्यक्तिमत्व असली तर हे दोघं ज्यावेळेस एकत्र येतील, या दोन्ही व्यक्तीच्या मधल्या जे चांगले गुण आहेत त्याचा एक निश्चित फायदा मराठी माणसाला होईल. आणि म्हणूनच विरोधकाचं धाबत दणाणण्याचं कारण ते आहे. काय अशा शक्ती आहेत की जे एकत्र येऊ नये ह्याच्यावरती जास्त त्यांचा फोकस आहे, ज्याचा धारितले शुक्राचार्य तुम्ही म्हणत असता? खूप आहे. आपण लहानपणी पौराणिक चित्रपट पाहत होतो. एक व्यक्ती असायची, त्याला अशी शेंडी आहे, खाली त्याला फक्त सोवळं नेसलेलं आहे, हातात एक तंबोरा आहे, एका हातात चिपुळे आणि नारायण. मग तो शिवपार्वतीसुद्धा भांडण लावायचा. मग तसे ते नारायण आज आहेत ना. हो, फक्त नावानं तुम्हाला सांगता येत नाही. सांगायचं काय आता, ते वक्तव्य काय पहा ना तुम्ही सगळे काय चालले. यांनी काही फार परिणाम होणार आहे का नाही, पण आता त्यांना त्यांचं ते काय ड्युटी निभावच पाहिजे ना. ती त्यांची नोकरी आहे, ते त्यांची रोजीरोटी आहे. ती जर नाही निभावलं तर त्यांच्या मालकांना काय वाटेल. अशा वक्तव्याने काही फार परिणाम होईल असं नाही आहे, पण आता ते करून पाहतायत, हरकत नाही. प्रांतीय आणि भाषीय अस्मितेचा जोर वाढेल किंवा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून सकस होईल असं काही भावना आहे? ते दोन पहा, सरळ असं आहे, भाषावर प्रांतरचनाच आपण केली. त्याच्यात भाषावर प्रांतरचना आणि प्रांतिक हे दोन्ही एकत्र आहेच आहे ना, निश्चित आहे त्याच्यात. तो होणार, स्ट्रॉंग भावना तयार होईल. हो नक्की होणार. प्रत्येक ठिकाणी आहे, महाराष्ट्रातच ती दिसत नाही आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे तामिळनाडूमध्ये गेलात तर ज्यांनी देशाचं राजकारण केलं त्या कामराजला तमिळ भाषेशिवाय काही येत नव्हतं ना. म्हणून त्यांनी काही देशाचं राजकारण म्हणजे कामराज योजना त्या काळात खूप प्रसिद्ध होते. तसंच. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मराठी भाषेला तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला, तुम्ही उपकाराची भाषा करू नका. मराठी शाळेचे आज काय हाल आहेत याही पुढे जाऊन सांगतो मी. गेल्या 10 वर्षात किती ग्रंथालय उघडले गेले आहेत. मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि तिचा जर स्तर सुधारायचा असेल, मराठी भाषा सर्व सांगतं. वाचनालय किती आहेत, अपग्रेडेशन त्या वाचनालयाचं झालं आहे का? डी ग्रेडच्या वाचनालयाला 50,000 रुपये मिळतात, त्याच्यात त्यांचं भागतं का वर्षाचं? या सगळ्या गोष्टीचा विचार केला नाही. आम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे मग त्याच्यामुळं तुम्ही हिंदी स्वीकारा असं नाही. हिंदीला आमचा विरोध नाही. आमचं म्हणणं असं आहे की इयत्ता 1ली ते 5वी 2च भाषा घ्या. हिंदीला किंवा उर्दूला कुठल्याच भाषेला विरोध असण्याचं काय कारण? असं आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता दोन्ही भाऊ एकत्र येण्याने राजकीय परिणाम काही फार वेगळे होतील, त्याच्यात काही बदल होतील सगळी परिस्थिती बघता? सगळी 2 GR रद्द होणं हा राजकीय परिणाम नाही का? आपण आता त्याला हा शब्द वापरला तर कोणाला वाईट वाटेल. तसं आता सत्ताधारी पक्षाकडे 5वी बहुमत आहे. विरोधक सगळे मिळून 50-55 सुद्धा नाही आहेत, 288च्या 5वी बहुमत आहे ना. तरी विरोधक एवढे कमी असताना सुद्धा दोन्ही अध्यादेश वापस का घेतले याचा विचार करा ना. ही तर सुरुवात आहे. याच्यावरून दुसरा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो मी आग्रहाने मांडायला लावणार आहे दोन्ही भावाला. अरे तुम्ही शब्द दिलाय शेतकऱ्याला कर्जमुक्तीचा, तो विसरलायत तुम्ही. एक काळ सोयाबीनचा भाव 7-7.5 हजार असायचा, तो 5,000वर आणलाय आणि त्या शेतकऱ्याच्या बायकोला 1,500 रुपये तुम्ही देत आहेत. म्हणजे त्याचे तुम्ही 2,500 रुपये काढून घेतात आणि बायकोला 1,500 रुपये देत आहेत. हे दोन्ही एकत्र आले साध्य होऊ शकतं. प्रयत्न नक्की होईल. लोकांना एक जागा तर राहील की कोणापाशी जाऊन आपली अडचण मांडायची. बरं, हे तुम्ही वचन दिलेलं आहे ते पाळलं पाहिजे तुम्ही.
माझं म्हणणं असं आहे की कुणाची मुलं कुठल्या शाळेत शिकले, मुलापर्यंत राजकारण येऊ नका. लोक तुमच्या मुलापर्यंत जातील, ते फार अवघड जाईल. माझं म्हणणं आहे की तुम्ही सत्ताधारी आहात तर तुम्ही प्रत्येक शाळेत जाऊन पहा ना मराठी शिकवलं जातं का नाही. तुम्ही महाराष्ट्र शासनाची परवानगी घेता शाळा उघडताना, तुम्ही कोणत्या बोर्डाशी जोडले गेलात हा विषय वेगळा आहे. पण काय होतं, एखाद्या काय ICSE कोणचे बोर्ड म्हणतात त्यांनी मराठी नाही शिकवलं तर त्यांना जास्तीत जास्त दंड 1.5 लाख रुपये. तिथं ते एका विद्यार्थ्याची फीस वर्षाची तेवढी आहे. प्रश्न पैशामुळं नाही सुटणार, मराठी भाषा शिकवली गेली पाहिजे, तुमची जबाबदारी आहे. मग कोणकोणच्या शाळेत शिकलं कशाला बोलताय. आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेतून शिकलो, असे कित्येक आमदार आहेत जिल्हा परिषद शाळेतून शिकले. त्यामुळे एकत्र असं काय त्याचं कोण, ह्या काय मुद्दा होऊ शकत नाही ना हिंदीच्या सक्तीकरणाचा. हे राजकारणाचा कुठं स्तर चालला. तुम्ही मानताना तर मानायचं वर नरेंद्र, राज्यात देवेंद्र, पक्षात रवींद्र आणि विचार इतके दळिद्र. हे कसं काय विचारात सुद्धा ते तुम्ही प्रगल्भता दाखवा ना. कुणाच्या कुटुंबियापर्यंत का जाताय तुम्ही. कुणी टीकाच करायची नाही, कुणी टीका केली तर तुमचे IT सेल लगेच तयार असतात. हे सगळं 2 भाऊ एकत्रित आल्यास साध्य होईल. त्याला मराठी माणसाला तो एक फार मोठा आधार होईल. सगळं साध्य होईल का तर मी म्हणू शकत नाही, किमान याची वाचा तर फुटेल, जगासमोर तर येईल. म्हणून या 2 भावांनी एकत्र येणं, जसं मी यापूर्वीसुद्धा ABP माझाला मुलाखत देताना हेच म्हटलं होतं की जर हे 2 भाऊ एकत्र नाही आले इतिहास यांना माफ करणार नाही. खरं तर शेवटच्या वाक्यातच त्यांची भावना समजून येते की हे 2 भाऊ एकत्र येणं हे खूप गरजेचं आहे आणि ते न येणं त्यांना इतिहास माफ करणार नाही, असंच प्रकाश महाजनांचं म्हणणं आहे. रवी मुंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.